व्लॉग पाहण्याआधी एक छोटासा पॉज घ्या. जर तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. तुमचा सपोर्ट डज मॅटर. भावाला मी त्याच्या स्वप्नांना उठवून घेऊन गेले मला सोडवायला. वाटेत मी माझ्या सखीला लिफ्ट देऊन आम्ही 3 इडियट्सचं सीन रिक्रिएट करून पोहोचलो पुणे स्टेशनला. मुंबईला जाणारा हा प्रवास खूप अवघड नाही म्हणला तरी कन्फ्युजिंग जरूर होता. पण त्याला आम्ही बाजूला सोडून माझ्या हाईटसारखी दोघांची हाफ तिकीट काढून भेटली ती बस पकडून सुंदर हा प्रवास सुरू केला. काही नाही म्हणलं तरी नावासाठी आम्हाला अभ्यास करणं गरजेचं होतं, पण झोप आणि भूक प्रमाणाच्या बाहेर लागली होती. खूप वेळ वाट पाहून आम्ही उतरलो खाण्यासाठी. आयुष्यात मी कधी 5 मिनिटातली मॅगी 5 मिनिटात नाही बनवली, पण इथे बघत्या परिस्थितीत 10 मिनिटात नाश्ता करणं खूप गरजेचं होतं. खूप टेस्टी हा नाश्ता माझ्या पोटाला लाभला. त्यानंतर खूप सुंदर दृश्य पाहिलं. वरनं मी माझं टोपण नावाचं स्टेशनही पाहिलं. बघता बघता आम्ही दादर बसस्टँडला पोचलो. तिथनं थोडं पायी चालत आम्ही गेलो दादर स्टेशनला. ऑनलाईन काम सोपं असतं, इथं तर काम अजून अवघड जात होतं, कारण की आमच्या या आंधळ्या डोळ्याला त्या स्क्रीनवरचं काही दिसत नव्हतं, म्हणून आम्हाला तिकीट काढणंही अवघड जात होतं. फायनली तिकीट निघालं, पण मुंबई लोकल आणि ती गर्दी. बट वी पास दिस टास्क टू बट गॉट टू नो इट वॉज अ स्लो ट्रेन फ्रॉम दिस स्टेशन टू अनदर. इट वॉज शोईंग 20 मिनिट्स आणि तिथून लोकेशन अर्धा तासावर, ऑलमोस्ट 1 hour. आमची दुसरी सखी आम्हाला जॉईन करणार होती, तोपर्यंत मी आणि माझ्या सखीनी केलं एक गन्ना शॉट. आमचा घामाचा शॉट तर आयुष्यात असतोच असतो आणि त्यावरनं मुंबई म्हणलं तर तो असणारच. असंच तुम्हाला फन व्हिडिओज पाहिजे असेल तर ह्या इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. बाय बाय.